ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार उद्या किंवा सोमवारी विधान भवनात स्मरणपत्र आणि विरोधी पक्ष नेत्याचं नाव देणार आहेत। संबंधित पत्रावर सर्व आमदारांच्या सह्या घेतल्यात। आज सर्व आमदारांची उद्धव ठाकरेंसोबत मातोश्री निवासस्थानी बैठक झाली। तब्बल 1.5 तास ठाकरेंनी आमदारांची चर्चा केली। त्या बैठकीत विरोधी पक्ष नेतेपदाचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं कळतंय। या बैठकीला विधानसभेसह विधान परिषदेचे आमदारही उपस्थित होते। मात्र काही वैयक्तिक कारणांमुळे विधानसभा आमदार दिलीप सोपल, राहुल पाटील अनुपस्थित होते। दरम्यान उद्या विधानसभा अध्यक्षांकडे देखील नावाचं पत्र पाठवण्यात येणार आहे। मुंबईतील आमदारांचा आदित्य ठाकरेंच्या नावासाठी आग्रह असल्याचं कळतंय। मात्र ज्येष्ठ आमदार भास्कर जाधवांचं नाव आघाडीवर असल्याचं समजतंय। अपडेट जाणून घ्या। वेदांत नेम आपल्यासोबत आहे। वेदांत, अतिशय महत्त्वाची अशी बैठक पार पडलेली आहे। आमदारांच्या बैठकीत नेमकं काय काय झालेलं आहे आणि काय काय घडलेलं आहे? माहिती आपण घेतली त्यामध्ये साधारणपणे 1.5 तास ही बैठक चालली आणि ज्यामध्ये 1 तास विधानसभा विरोधी पक्ष नेते पद या पदावर नेमकं कोणाचं नाव द्यायचं, जर दावा आपल्याला विधानसभा अध्यक्षांकडे करायचा असेल तर त्यावर चर्चा झालेली आहे। सर्व आमदारांना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की आपण आपल्याच आमदारांपैकी एकाचं नाव सुचवावं आणि त्यावर आपण विचार करू। मात्र सर्व आमदारांनी विधान परिषद त्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितले की तुम्ही जो निर्णय घ्याल, तुम्ही ज्याचं नाव सुचवाल ते आमच्या सगळ्यांना मान्य असेल आणि त्यामुळेच अजून नेमकं कोणाचं नाव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदासाठी दिलं जातं हे समोर अधिकृतरित्या आलेलं नाही आहे। मात्र जी चर्चा आहे ज्यामध्ये 3 नावं चर्चिली जात आहेत, जी माहिती सूत्रांकडनं मिळते त्यामध्ये भास्कर जाधव, आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू या 3 नावाची चर्चा आहे आणि त्यामध्ये भास्कर जाधव यांचं नाव हे आघाडीवर आहे। त्यांचा अनुभव पाहता आणि ज्या प्रकारे विषयाची मांडणी करणं, विषयाचा अभ्यास आणि आक्रमकपणे मुद्दे मांडणं या सगळ्याचा विचार करून भास्कर जाधव यांना विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं नाव विधानसभा अध्यक्षांकडे दिलं जाऊ शकतं। साधारणपणे उद्या किंवा मग सोमवारी विधानसभा अध्यक्षांकडे अशा प्रकारचं जे पत्र आहे ते ठाकरेंच्या शिवसेनेकडनं दिलं जाईल। सोबतच सर्व आमदारांच्या आज जे उपस्थित आमदार होते त्या सर्वांच्या सह्या त्या पत्रावर घेण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळेच ठाकरेंची शिवसेना विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा करते। मात्र हा दावा करत असताना महाविकास आघाडीतील इतर जे 2 पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस यांच्याशी सुद्धा ती चर्चा केली जाईल, त्यांना सुद्धा विश्वासात घेतलं जाईल। आणि सोबत आजच्या बैठकीत हे सुद्धा चर्चा झाली की जर आपण विधानसभेचं विरोधी पक्ष नेतेपद घेत असू तर विधान परिषदेचं जे विरोधी पक्ष नेतेपद आहे त्या संदर्भात नेमका काय निर्णय घ्यायचा याबाबत सुद्धा आमदारांची चर्चा झाली। आणि 3 मार्चपासून जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होते त्यामध्ये पक्षाची नेमकी भूमिका काय असणार, कोणते मुद्दे मांडले जाणार आहेत, या सगळ्यावर सुद्धा आजच्या या बैठकीत चर्चा आमदारांसोबत करण्यात आली आहे। दीपक, विधान, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अपडेट जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।